भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज एकमतानं निवड झाली। भाजपा विधिमंडळ नेत्यांच्या निवडीसाठी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत आज भाजपा आमदारांची बैठक झाली। या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला। पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपाच्या सर्व नेत्यांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिलं। केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची नेते म्हणून घोषणा केली। मुझे लगता है कि एक ही प्रस्ताव आया हुआ है और कोई प्रस्ताव है? पक्का? तो सर्वानुमते यानी कि सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं और नेता घोषित करता हूं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात लोकसभेनंतर विजयाची मालिका सुरू झाली आहे। महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या जनादेशाबद्दल आपण मनापासून कृतज्ञ असल्याचं भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। हे वर्ष अतिशय महत्त्वाचं असून यावर्षी संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत असं सांगत त्यांनी अहिल्याबाई होळकर, भगवान बिरसा मुंडा आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आपल्या भाषणात कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला। आपण सगळे लोक ज्या प्रक्रियेतनं निवडून येतो ती प्रक्रिया ज्या संविधानाने आपल्याला दिली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आमचे संविधान, या संविधानाची 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून सर्वार्थानं एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचे वर्ष आहे। अशा या संविधानाच्या 75 वर्ष पूर्ण होणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सरकार स्थापन करतोय। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचंही 300वे जयंती वर्ष हेच आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। भगवान बिरसा मुंडा यांचीही 125वी जयंतीचं हे वर्ष या ठिकाणी आपण साजरं करतोय आणि अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांनी नवभारताची संकल्पना मांडली, जिची मुहूर्तमेढ केली, आज मोदीजींच्या नेतृत्वात जो नवभारत तयार होतोय त्याचा पायवा ठेवणारे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांचं देखील हे 100वे जयंती वर्ष आहे। राज्यातल्या बहिणी, शेतकरी, दलित आणि वंचित वर्गानं दिलेल्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम आपल्याला करायचं असून योजना आणि आश्वासनं पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। प्रचंड मोठी जबाबदारीची जाणीव करून देणारा अशा प्रकारचा जनादेश हा जनतेने आपल्याला दिलेला आहे आणि विशेषतः आपल्या लाडक्या बहिणी असतील, आपले लाडके भाऊ असतील, आपले लाडके शेतकरी असतील, आपले लाडके युवा असतील, या सगळ्यांनी आणि समाजातल्या दलित, वंचित, ओबीसी, आदिवासी सगळ्यांनी जो जनादेश आपल्याला दिलेला आहे त्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम हे आपल्याला करावं लागणार आहे आणि म्हणून निश्चितपणे आपली प्राथमिकता आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासनं ही पूर्ण करणं याच्याकडे आपली प्राथमिकता तर असेलच, पण त्यासोबत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता
आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्याने कार्यरत राहायचं आहे. सगळ्या समाजाला या ठिकाणी मी आश्वस्त करू इच्छितो की महाराष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीकरता, महाराष्ट्राच्या प्रगतीकरता 24 तास आमचं सरकार काम करेल आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आम्ही करू. वर्ष 2019 मध्येही जनतेनं भाजपाला कौल दिला होता, मात्र तो हिसकावून घेण्यात आला. मात्र 2.5 वर्ष विरोधी पक्षात राहूनही एकही आमदार पक्ष सोडून गेला नाही. त्यांनी संघर्ष केला, मात्र साथ सोडली नाही, याचा उल्लेख फडणवीस यांनी केला. आता भूतकाळात न शिरता नव्या उत्साहानं राज्याच्या सर्वसमावेशक विकासाकरता पूर्ण ताकदीनिशी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.